जिल्ह्यातील सर्व पात्र अपात्रतेच्या अटीशिवाय शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करण्यात यावी। खत खरेदीसाठी सुरू करण्यात आलेली ऑनलाईन प्रक्रिया तात्काळ बंद करण्यात यावी। शेतकऱ्यांना कोणतीही अडचण न येता खत उपलब्ध व्हावे यासाठी ऑफलाईन खते विक्री प्रक्रिया व्यवस्था तात्काळ सुरू करण्यात यावी। खत वितरण प्रक्रियेत होणारा विलंब थांबवून पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। या मागणीकरता जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला। जिल्हाधिकारी शासकीय कामात असल्या कारणाने आंदोलकांशी भेटू शकले नाही। यावेळी आंदोलकांनी आक्रमक होऊन जोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांची भेट होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नसल्याचा पवित्रा घेतला। परिस्थिती पाहता पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांची समजूत काढली। जो भाई माइक निकालो, माइक निकालो, माइक। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। शेतकऱ्यांना न्याय, शेतकऱ्यांना न्याय, सरसकट कर्जमाफी, सरसकट कर्जमाफी, आगे करती है। सरकार हमसे डरती है। काय मागणे साहेब, आम्ही आज आलो एक 4 दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांकडे आलो होतो, पण त्यांनी आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही। म्हणून आज शेतकऱ्यांचं जे वहल आहे बैलगाडी म्हणून ते घेऊन आलो। पण आज आम्ही मागण्यासाठी आलोय की जी ऑनलाईन खत विक्री आहे ती तात्काळ बंद करावी व ज्या कर्जमाफीमध्ये ज्यांनी ज्या अटी घातल्या आहे तर त्या अटी म्हणजे शेतकऱ्यांच्या पानाला तोंड पुसण्यासारखं आहे। परंतु आज आम्ही याच्यासाठी आलोय की जोपर्यंत सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही। सरसकट कर्जमाफीच्या काही अटी सरकारने घातल्या, त्या अटीशी आपण सहमत नाही। हे सहमत नाहीये म्हणून तर इथपर्यंत आलोय। अरे 2019ला ज्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली त्याला आता मिळणार नाही। ज्याच्याकडे पक्का घर आहे त्याला कर्जमाफी मिळणार नाही। ज्याच्याकडे 4 चाकी गाडी आहे त्याला मिळणार नाही। मग शेतकऱ्यांना ही कर्जमाफी देत आहे कोण आणि कशी देत आहे? काय कर्जमाफी आहे? ऑनलाईन खत विक्रीला आपला विरोध का? 100% का ऑनलाईन का? अरे आज शेतकऱ्यांकडे मोबाईल नाहीये, ग्रामीण भागात आज नेटवर्क नाहीये। मग त्या शेतकऱ्यांना आज त्याची तोंडावरती आली, एक तर डिझेल मिळत नाहीये, शेतीची मशागत झाली नाही आणि त्यात आज खत घ्यायचं ते मिळत नाहीये। सरकार म्हणतं की खताचा जो काळा बाजार होत होता त्याला आळा घालण्यासाठी अरे हा कोणता पर्याय त्याला? तुमचे जे अधिकारी ते कुठे गेले? काळा बाजार करतं कोण? काळा बाजार कोण करतं? शेतकरी करतो का? आणि तुमचे अधिकारी झोपलेत का? नुसते पगार घेतात का? मग याचा निषेध म्हणून सनी खत विक्रेत्यांनी 3 दिवस खत दुकान बंद ठेवले। मग हा शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न नाही का? मग तेच म्हणतोय ना मी, जर कधी या अशा अटी घालत असेल सरकार की त्या विक्रेत्याला सुद्धा त्याला परवडत नाहीये आणि आमच्या शेतकऱ्याला तर नाहीयेच, त्या शेतकऱ्याला तो खत देईल कुठून? प्रत्यक्ष शेतकरी हजर लागतो, कुठून येईल तो? असं वाटतंय आपल्याला हे सरकार आपल्या या आंदोलनाने जागा होईल? 100% जोपर्यंत जागा होत नाही, जीवात जीव असेपर्यंत या सरकारला जागा केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। कर्जमाफी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या मामाची, सरसकट कर्जमाफी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या मामाची। कोण म्हणतं? व्यथा घेऊन येतात त्यांना त्याच्याशी काय घेणं नाही। त्याला आमदार थांबायला का लागायच्या बाहेर त्याची नवरी राहते। म्हणजे 4-5 वाजता यायचे वाटा आमदार एखादा आला, मंत्री आला का 2 मिनिटात लगेच साहेबाची सगळ्या बैठका कॅन्सल होऊन त्यांना लगेच वेळ भेटतात आमदार खासदार आहे म्हणजे ते माणसं आहे। आडवडा काय करायला मी माझी व्यथा मारतोय फक्त भांडण थोडी करतोय त्यांच्या। ज्यावेळेस मागच्या दिवशी आलो मी तर 4 तास बसलो याची वाट पाहतो. त्यांना वेळ नाही, आमदार येतील, मंत्री येतील,
त्यावेळेस त्यांना सगळे बाकीचे त्यांचे VC कॅन्सल होऊन त्यांना वेळ भेटतो आणि ज्यावेळेस सर्वसामान्य शेतकरी आणि शेतकऱ्याची पोरं आली इथं शेतकऱ्यांची पोरं आली त्या दिवशी 4 तास बसली त्यांना वेळ नाही त्यांना मंत्री आमदार खासदार